माणूस माझ्या पाठीमागे असताना असले धंदे मी कधी केले नाही। गिरीश भाऊंनी मला अनेकदा तुम्हाला मी त्यांनी सांगतीलच या चौकाचं तुम्हाला फक्त सांगतो 5 कोटीची प्रशासकीय मान्यता होती, निविदा मंजूर झाली 3,76,00,000ची। स्टेशन रोड सेंट्रल बँकेपासून संलग्न रस्त्याचे आणि कॉन्क्रीटचं बांधकाम त्याला 3,03,48,000 रुपये खर्च झाले। गटारीचं काम केलं त्याचे पैसे वेगळे झालेत। डिवायडर आणि तत्सम कामे 19 लाख रुपये, पेवर ब्लॉक आणि फुटपाथ आणि पथदिवे 11 लाख रुपये आणि छत्रपती चौकाचे राजमुद्रा शिल्प आणि बांधकाम आणि ट्रॅफिक आयलंड फक्त 25 लाख रुपयाचा आहे। तुला आव्हान आहे 25 लाख रुपयात जर तू चौक मला बांधून दाखवला तर तुला मी समजेल की उन्मेष पाटील हा खरा माणूस आहे। बांधून दाखव 25 लाख रुपयात तुझ्याकडनं बांधला जाईल का? अरे दलाली खाल्ली असती तर अशी कामं उभी राहिली नसती। रात्रीतनं कामी उभं तुम्ही राहताय, वेळेच्या आत कामं होत आहे, गुणवत्तेची कामं होत आहे। अरे माझ्यावर आरोप करताना लोकांपुढे काय आरोप करता? जाहीरपणे या। गिरीश भाऊ इथं बसले आहेत, सगळे इथं व्यासपीठावर आहे। ज्या दिवशी माझ्यावर आरोप होईल, माझ्यावर आरोप केला ड्रग्स माफियांशी संबंध आहे, जर तू तुझ्या आईचं दूध प्याला असशील तर तुझे 2 वर्षाचे सीडीआर दे, माझे तर 10 वर्षाचे सीडीआर घे। मी माझ्या बायकोशिवाय, जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय, गिरीश भाऊंशिवाय, नेत्यांशिवाय कोणाशीही संपर्कात राहत नाही। एक जर चुकीच्या माणसाच्या संपर्कात आलो असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या जनतेची माफी मागेल। अरे असल्या अवलादी आम्ही नाही आहे, वारकऱ्याचा पोरगा आहे, संस्कार आहेत, खोटं बोलून कधी कामं केली नाही। माझ्या जवळच्या कोणालाही विचारा मंगेश चव्हाण कधी चुकीच्या कामात भाग घेतो का? तुझे कोणकोणते किस्से सांगू आम्ही इथं आता? आम्ही तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर जाणार नाही, तो आमचा संस्कार नाही, ती माझी संस्कृती नाही। परंतु तुकोबारायांनी सांगितलंय नाठाळांच्या हाती काठी मानावी लागते, नाही तर देव लंगोटीची काठी। बघा जो माणूस मला सांगतोय की याने शिवाजी महाराजांच्या याच्यात पैसे खाल्ले त्याला हे उत्तर आहे। महाराणा प्रताप चौकांच्या संदर्भात फक्त 89 लाख रुपयाचा तो चौक आहे। याही पलीकडे तुम्हाला सांगतो जो माणूस माझ्यावर आरोप करतोय अरे तुम्ही कशात पैसे काढले, ही कागद आणली आहेत, उद्या ही जनतेसमोर कागद जातील। तुम्ही मोसिन ॲग्रो नावाच्या कंपनी सोबत टायअप केला आणि या गावामध्ये 22 एकरचा कत्तलखाना उभारण्याचं पाप केलं। ही पापाची ताडपत्री तुमच्या समोर जनता इथं ठेवतोय मी। काय केलं बघा, त्या जागेला कधी मंजुरी मिळाली? मला त्या मोसिन ॲग्रोच्या लेटर हेडवर यांच्याच कार्यालयातल्या सगळ्यांना पाठवलेल्या पत्रातनं मला कळालं। अलॉटमेंट लेटर रिजनल ऑफिस MIDC 8 फेब्रुवारी 2016ला त्यांना प्लॉट मिळाला। 2016ला आमदार कोण होतं? पठ्ठ्याने आमदार झाल्यावर पहिलं काम काय करावं भाऊ? तर कत्तलखाना 2016ला आणला, ॲग्रीमेंट केलं 7 एप्रिल 2016ला, त्याचं पोझिशन दिलं 15 फेब्रुवारी 2016ला। बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल, ड्रेनेज प्लॅन अप्रूव्हल MIDC धुळे यांच्याकडनं घेतलं। प्रोव्हिजनल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं 7 फेब्रुवारी 2017ला। MPCBचं दिलं, महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची 10 मार्चला दिलं। अरे हे सगळी पापं तुमच्या कार्यकाळात झाली। आमदार झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कत्तलखान्याची वीट रचू देणार नाही हा सांगणारा आमदार म्हणजे मंगेश चव्हाण आहे। मुकासाच्या मुद्द्यांवर तुम्ही पाहताय, कुठल्या मुद्द्यांवर आज बोलावं या माणसावर फार बोलण्याची गरज नाही। ज्या माणसाने त्या माणसाला मोठं केलं, गिरीश भाऊंसारखा माणूस सोबत राहिला, आज गिरीश भाऊंवर आरोप करायला लागला। अरे हा बाप होता, गिरीश भाऊंसारखा माणूस मागे होता, भारतीय जनता पार्टी होती, कमळ होतं, मायबाप जनता होती, ही सगळी लोक होती, म्हणून तू आमदाराचा खासदार झाला आहे। आव्हान आहे तुला या सगळ्या कार्यकर्त्यांचं। भाऊ माझ्या तालुक्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे, आमदार तर सोडाच, हिम्मत असेल तर फक्त ग्रामपंचायत दरेगावची सरपंच होऊन दाखव। तुझ्या घरी तुला सांगतो अरे आमदार किती दूरच
ही मायबाप जनता तुला आता आमदार कधीच होऊ देणार नाही. तू यांना फसवलंय. फक्त सरपंच होऊन दाखव, मग तुला समजेल की उन्मेष पाटील तू खरा आहे. अरे रात्रंदिवस लोकांमध्ये राहतो, काम करतो,